नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील। तर चला मित्रांनो, राज्यातील लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या 2.5 कोटीपर्यंत पोहोचली असून यामध्ये निकष पूर्ण करू न शकणाऱ्या महिलांची संख्या अधिक असल्याचे सांगितले जात आहे। महिला आणि बाल विकास विभागाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत। योजनेच्या खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळावा आणि निवडणुकीत सरकारने दिलेल्या 2100 रुपयाचे आश्वासन पूर्ण करताना राज्याच्या तिजोरीवर जास्त भार पडणार नाही, यासाठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी गाडी असेल त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला भगिनींना आता लाभ सोडावा लागणार आहे। म्हणजे त्या महिलांना इथून पुढच्या जे येणारे जे हप्ते ते मिळणार नाहीत। कारण आज दिनांक 4 फेब्रुवारी 2025 पासून पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन सर्वे करणार आहेत आणि या सर्वेमध्ये तुमच्या कुटुंबाकडे 4 चाकी गाडी असल्याचे आढळून आल्यास त्या महिलांना या योजनेतून थेट अपात्र करण्यात येणार आहे। महिला आणि बाल कल्याण विभागाचे सचिव अनुप कुमार यादव यांनी एक ऑनलाईन बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना लाडक्या बहिणीच्या घरी जाऊन त्यांच्याकडे 4 चाकी गाडी आहे की नाही याची पडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच परिवहन विभागाकडून वाहनधारकाची यादी घेऊन ती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे। म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत मिळणारा लाभ इथून पुढे मिळणार नाही। मग या योजनेचे नेमके निकष काय आहेत ते एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। या लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी तसेच तिचे वय 18 ते 65 वर्ष या दरम्यान असणे गरजेचे आहे। तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असावे आणि घरातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीवरती नसावा, तसेच इन्कम टॅक्स भरणारा नसावा। या योजनेचा पुढचा निकष आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे कुटुंबाकडे 4 चाकी वाहन नसावे। यामध्ये शेती उपयोगासाठी येणारे ट्रॅक्टर हे 4 चाकी वाहन सोडून मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे, दीर अथवा अन्य इतर व्यक्तीच्या नावावर 4 चाकी वाहन असेल आणि लाभार्थी महिला, तिचा पती आणि मुलं विभक्त म्हणजे वेगळे राहत असतील तर अशा महिलांना मुख्यमंत्री माझी लाडक्या बहीण योजनेचा लाभ जो पूर्वी मिळत आलेला आहे हा लाभ असाच पुढं पण त्यांना मिळत राहणार आहे। या योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना महिला आणि बाल विकास विभागाकडून माघार घेण्याचे आवाहन करण्यात आलं होतं, पण तरीही काही महिला माघार घेत नाही असे आढळून आले तर अशा महिलांवरती म्हणजे लाडक्या बहिणींवरती कठोर पावलं उचलण्यात येतील असे सांगण्यात येत आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली मित्रांनो? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। चला तर भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।